बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या जागांचा तिढा अखेर सुटलाय. मुंबईत महायुतीची 227 जागांवर सहमती झाल्याची माहिती ही समोर येते. त्यामुळे मुंबईत महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या जागांचा तिढा हा अखेर सुटलेला आहे. मुंबईत महायुतीची 227 जागांवर सहमती झाल्याची माहिती ही समोर येते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं महायुतीच्या सर्व नेत्यांमध्ये बैठका सुरू होत्या. सातत्यानं भाजप सेना यांच्यामध्ये चर्चासत्र सुरू होतं. शिवसेना काही जागांवरती ठाम होती, मात्र भाजपकडून माघार घ्यायला तयार नव्हती आणि सातत्यानं ज्या दिवसरात्र बैठका होत होत्या भाजप सेनेमधल्या त्या अखेर फळाला आल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अखेर सुटलाय. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून. शुभम, अखेर महायुतीच्या जागांचा तिढा सुटलाय, काय अधिक तपशील? अंकिता, खरं तर महायुतीतील जागा वाटपाचा तिढा आता सुटलेला आहे. सर्व 227 जागांवर आता एकमत झालेलं आहे. काल रंगशारदा या ठिकाणी बैठक झाली होती महायुतीच्या नेत्यांची आणि आता सर्व 227 जागांवरतील महायुतीचे उमेदवार अखेर ठरलेले आहेत, निश्चिती झालेली आहे. आता कालच्या झालेल्या बैठकीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार आहे आणि त्यानंतर मात्र लवकरच आकडेवारी आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला हा देखील जाहीर करण्यात येणार आहे. अर्थातच असा विलंब झालेला आहे कारण की भारतीय जनता पक्ष हा आधीपासूनच निवडणुकीच्या तयारीला लागला होता, पण कुठेतरी महायुती म्हणून मित्र पक्षांच्या सोबत बैठकांमध्ये विलंब झालेला एक चित्र जे आहे ते दिसून येत आहे. अशामध्ये समजा पाहायला गेलं तर आता 227 जागांवरचा तिढा जो आहे आणखी ते सध्या सुटलेला आहे. मात्र शुभम, एक महत्वाचा मुद्दा म्हणजे शिवसेना नेमका कोणत्या जागांसाठी आग्रही होती आणि भाजपकडून त्या जागा शिवसेनेला द्यावा यासाठी एकमत होत नव्हतं. अर्थातच अशा अनेक जागांवरचा पेज होता. मुस्लिम बहुल मतदार असतील त्या ठिकाणचं असेल किंवा मग ज्या ठिकाणी शिवसेनेचे आधी माजी नगरसेवक जेव्हा शिवसेना एकत्रित होती तेव्हा त्या सगळ्या जागांची मागणी जी होत होती. इतकंच नव्हे तर जागांचा तिढा कशा पद्धतीने असावा, तिढा जो आहे तो वाटपचा जो तोही त्याच्यावरही तेवढाच वाद होता. शिवसेनेला कुठेतरी 1,600 जागा अपेक्षित होत्या, तर मात्र भारतीय जनता पक्षाकडनं 90च्या आसपासच जागा ज्या आहेत त्या देण्यात येत होत्या, असं काहीसं आपल्याला सूत्रांकडनं समजत होतं. अशामध्येच आता नेमका काय फॉर्म्युला ठरलेला आहे हा लवकरच जाहीर होईल. निश्चित शुभम, तुम्ही असेच जोडलेले राहा. आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवाय.